नमस्कार, मी डॉक्टर दिलीप कुलकर्णी गौटॅकमधला एक संयोजक आहे. कृषी माऊलीला सर्वप्रथम माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे जे सगळं पूर्ण काम आहे हे गौ आधारित सगळं काम आहे. त्याच्यामध्ये अनेकविध घटक आहेत. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सर किंवा जे आपण अन्नधान्य खातो हे शुद्ध स्वरूपात मिळणे ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि त्यासाठी म्हणून पूर्णपणे विषमुक्त अन्न आम्हाला मिळालं पाहिजे. त्यामध्ये कृषी माऊली खूप मोठ्या प्रमाणात सहयोग देत आहे. नंतर मग प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. पण पेशंट म्हणून जेव्हा ते पुढे येतात त्यावेळेला आम्ही पंचगव्य आणि ओझोनमध्ये काम करतो. आमचा त्याच्यामध्ये सहयोग राहील. आणि पुण्यामध्ये गौ आधारित उत्पादनांसाठी कायमस्वरूपी एखादे विक्री केंद्र असावं याची व्यवस्था करण्याच्या आम्ही प्रयत्नात आहोत. कृषी माऊली आमच्याबरोबर आहेत. धन्यवाद. नैसर्गिक गो आधारित शेतीचा मुख्य आधार देशी गोवंश. गाईचे गोमूत्र आणि गोमय वापरून वेगवेगळ्या निविष्ठा तयार केल्या जातात आणि त्यातून गो आधारित नैसर्गिक शेती केली जाते. अर्थातच ही विषमुक्त अन्नामुळे आपले निरामय आरोग्य प्राप्त होते. आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात तेथील हवामानानुसार वातावरणानुसार 50 ते 60 प्रकारचे गोवंश आहेत. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये खिलार गाय, गुजरातमधली गीर गाय, राजस्थानमधले साहिवाल, कोकण गिड्डा असे वेगवेगळ्या भागातले गोवंश आहेत. याचे संवर्धन करून समृद्ध विषमुक्त शेती तर होतेच, पण त्या व्यतिरिक्त गायचे गोमय व गोमूत्र यापासून अनेक आरोग्यदायी धार्मिक सौंदर्य उत्पादनं बनवली जातात आणि त्याची उपयुक्तता आज विज्ञान कसोटीवर पण सिद्ध झालेली आहे. उदाहरणार्थ गोमय धूप घरातलं वातावरण प्रसन्न करतो. गोमय दंतमंजन दाताचे आरोग्य वाढवतो. केसांसाठी गोमय शॅम्पू वापरला जातो. किंवा विविध असाध्य रोगावर वेगळ्या आयुर्वेदिक वनस्पतीपासून बनवलेले गोमूत्राचे अर्क अशी 50 पर्यंत उत्पादनं तयार केली जातात. यामध्ये घरातील शोभेच्या वस्तू देखील बनवल्या जातात. आपला गोसेवा आयोग यामध्ये खूप कार्यक्षम काम करत आहे आणि याचाच परिपाक म्हणजे पुण्यामध्ये 20 ते 23 मार्च रोजी 2026 ॲग्रिकल्चरल ग्राउंडमध्ये गौटेक हे जवळजवळ 300 स्टॉल असलेले खूप मोठे प्रदर्शन भरवले गेले. यामध्ये शेती, गो उत्पादनं, पंचगव्य उत्पादने, देशी गोवंशाची माहिती, संशोधन याची सर्वांना माहिती देणे हा मुख्य उद्देश होता. मातोश्री गौबाई कोंडाळकर नंदिनी गोशाळा या माध्यमातून गेले 18 वर्ष आम्ही गोशाळा कामकाज इथं चालू ठेवलेलं आहे, करतोय. आणि या गोशाळेच्या माध्यमातून आम्ही अनेक गो चालकांना मार्गदर्शन केले, प्रशिक्षण दिले आणि ऑर्गॅनिक शेतीच्या बाबतीत आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या गोशाळेत आम्ही आज अनेक मिनिमम 50 प्रकारची औषधं बनवतोय. त्यात अर्क आहेत, घनवटी, साबण आहेत, तक्रारिष्ट आहे, असे अनेक प्रकारचे आम्ही औषधं इथे निर्मिती करतो. आमच्याबरोबर आमचे सहकारी संजय साहेब जोशी हे आमचे सचिव या गोशाळेचे काम करतायत आणि खरं तर त्यांचे मार्गदर्शन आम्हाला आज ते आमचे आधारस्तंभ म्हणून आमच्याबरोबर काम करतायत. अशा प्रकारे गोशाळा आज आम्ही गेले 18 वर्षापासून चालवतोय आणि स्वावलंबी गोशाळा म्हणून आमच्या या गोशाळेचे नाव आम्ही आज टिकवलेलं आहे, ठेवलेलं आहे. हे आम्हाला एक खूप मोठं स्वाभिमान वाटतो. आणि गायीची सेवा केल्यानंतर, गायीचं संगोपालन केल्यानंतर आपल्याला किती आनंद मिळतो ह्या माध्यमातून आम्हाला खूप मोठा अनुभव आलेला आहे. आणि तो अनुभव आज आम्ही सुखाने नांदत आहोत, करत आहोत. मी गोशाळा सांभाळतो आणि गायीचं संरक्षण करतो, पण शेतकऱ्यांनी ते करावं असा विचार मनात आला होता. आणि त्याप्रमाणे मी ज्या विहिरीचं खोलीकरण केलं त्यांना एक गाय दिली मी. आणि गाय दिल्यानंतर गायीचं संवर्धन त्यांनी करावं आणि गायीचं शेण आणि गोमूत्र हे त्यांनी शेतामध्ये वापरावं आणि शेती चांगली करावी. आणि आता जे फर्टिलायझर युरिया वगैरे मारतात तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही. कारण काय, त्यावेळेला शेतकरी आत्महत्येच्या मागे लागतो. हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही प्रत्येकाकडे गाय दिली. इतर नव्हे, शासनाने आम्हाला मदत केली. आमचे मार्गदर्शक
शेखरजी मुंदडा आहेत गोसेवा आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या गायी आले होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-2 गायी देतो म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे मला त्यांनी 84 गायी आमच्याकडे पाठवले आणि 84 गायीचं आम्ही गावामध्ये वाटप केलं आणि प्रत्येकाला 2-2 गाय दिलेली आहे. कानात टाकायचं. टाकण्यासाठी कानाला हवा देण्यासाठी वाढते, बरं. कानाचं आरोग्य चांगलं. ही सर्व शेती आमची, ही सर्व जी काही द्राक्ष शेती आहे ही 2 पद्धतीने आम्ही काम करतो. एक जमिनी खाली सॉइल एनरिचमेंट कार्यक्रम आम्ही करतो आणि जमिनीवरती जे काही रोगराई होते त्याच्यामध्ये बायो फवारणी आमच्या असतात. जैविक पद्धतीने काम आम्ही करतो आणि बायो फर्टिलायझर्स आणि बायो पेस्टिसाइडचा वापर याच्यामध्ये आम्ही करतो. आणि सांगायला आनंद आहे की आमच्याकडे देशी गाई वंश आहे, जवळजवळ 15-16 गाई माझ्याकडे आहेत, किलर गाई. आणि या सर्व गाई आम्ही कडनं आपण शेण, गोमूत्र आणि हे करून आम्ही जीवामृत तयार करतो आणि सॉइल एनरिचमेंटचा कार्यक्रम करतो, जेणेकरून कार्बन त्याच्यामधलं कसं सॉइलमधलं वाढेल यासाठी प्रयत्न करतो. धन्यवाद. आता सेंद्रिय शेती फार गरजेची आहे शेतकऱ्यांना, पण सेंद्रिय शेतीमध्ये खतं, औषधं खूप महाग असतात आणि मोठ्या प्रमाणात मिळत नाही. त्याच्यासाठी प्रत्येकाकडे गायी असणं गरजेचं आहे. गायी आणि बायोगॅस याच्या माध्यमातून ही सगळी शेती, सेंद्रिय शेती आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण खूप मोठ्या प्रमाणात सध्या आजार आलेत लोकांना. शुगर आहे, कॅन्सर आहे, BP आहे, अशा अनेक आजार येतात. त्यासाठी आपल्या सगळ्यांना एक काम करावं लागणार आहे, ती म्हणजे सेंद्रिय शेती. आणि सेंद्रिय शेतीमध्ये भाज्या, धान्य आणि फळं हे चांगल्या पद्धतीने पिकवायचं आणि आठवड्यातला 2 वेळा शेतमाल काढून आपल्या आजूबाजूला जे ग्राहक आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, मोठमोठे कलेक्टर, कमिशनर, BDO, तहसीलदार हे सगळे लोक सध्या ऑर्गॅनिक मागतायत. शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता सेंद्रिय शेतीकडे वळून जर हे पिकवलं आणि थेट विक्री केली तर शेतकऱ्याला कोणावरती अवलंबून राहायची गरज लागणार नाही. म्हणून सेंद्रिय शेती फार काळाची गरज आहे. नमस्कार मित्रांनो, हे आहे आमची संजीवनी फीड्सचं काऊ कुकीज. हे आम्ही स्पेशली बनवलं आहे गायांसाठीचं बिस्किट. याला आम्ही काय केलेलं आहे, 7 ते 8 प्रकारचे रॉड मटेरियलला बारीक करून कॉम्प्रेस, एक 70 ते 80 टनाचे कॉम्प्रेस मशीन मध्ये कॉम्प्रेस केलेलं आहे. ते कॉम्पॅक्टेड मटेरियल तुम्ही काय कराल, जेव्हा पाण्यात टाकाल तुम्ही, हे 1 किलोचं फीड, हे असं 1 किलोचं फीड 5 किलो मध्ये हे होईल, एक्सपांड होईल. तर याच्यात आपण काय काय युज केलेलं आहे, मक्याची बिट्टी युज केलेली आहे, सोयाबीनचा, गव्हाचा, तांदळाचा भुस्सा आहे, काकवी आहे, व्हिटॅमिन मिनरल मिक्सचर आहे. असं एकंदरीत 15% प्रोटीन येईल. हे तुम्हाला स्टोअर करायला इझी आहे आणि याची शेल्फ लाईफ पण 30 दिवसापर्यंत आहे. तर याला तुम्ही आपल्या गायींना जरूर खाऊ घाला. नमस्कार, चंद्रकांत वाघ. आमची आर्य गोशाळा आहे, कोयनानगर मध्ये आमची आर्य गोशाळा आहे. माझ्याकडे 25 कांक्रेज गायी आहेत, ज्या या आहेत 25 कांक्रेज गायी. 5 एकर क्षेत्रामध्ये आम्ही त्या गायी सांभाळतो आणि त्या गायींपासून जे दूध मिळतं ते मला, त्या दुधापासून आम्ही हे तूप बनवतो. ते तुपापासून जे ताक राहतं मला, ते ताक जे आहे ते ताकाचं आम्ही जीवामृत बनवतो. ताकापासून आम्ही जीवामृत बनवतो. त्या जीवामृतवरच आमची संपूर्ण शेती चालते. जे सेंद्रिय पद्धतीने आम्ही शेती करतो. गेली 6 वर्ष आम्ही संपूर्ण शेती डेव्हलप केली आहे. जी की आमची डोंगर भागामध्ये शेती होती, 6 वर्षात पूर्ण डेव्हलप झाली. आणि 6 वर्षापूर्वी आमच्याकडे 2 कांक्रेज गायी आल्या. त्यानंतर जो गोवंश आहे तो आम्ही आमच्या घरीच वाढवलेला आहे. आता माझ्याकडे 25 गायी आहेत. 770 आणि संपूर्ण सेंद्रिय शेतीवर आम्ही यावर्षी नाचणीचं पीक घेतलेलं आहे, जे की ते संपूर्ण सेंद्रिय आहे. त्याच गायींच्या ह्याच्यापासून आम्ही शेण्या बनवलेल्या आहेत. नस्य आहे माझ्याकडे, भस्म आहे, अग्निहोत्राचं भस्म आहे, पंचगव्यापासून बनवलेलं नस्य आहे. चला सर, भेटूया. आणि आता सगळं आमचं म्हणजे जेव्हापासून गायी आल्या तेव्हापासून आमच्यामध्ये खूप बदल झाला. म्हणजे बाकीचे जे काही होतं, माझं जनतेला आव्हान आहे, आपला देशी गोवंश आपण जपला पाहिजे. जो जपल्यामुळं आपल्या शेतीची जी आहे, जो ऱ्हास होत चाललाय रासायनिक खतामुळे, तो ऱ्हास थांबेल आणि आपल्याला चांगलं खायला मिळेल, जे की सेंद्रिय शेतीपासून आपल्याला मिळते. नमस्कार. तुम्ही सर्वांनी देशी गाई पाळावे ही माझी नम्र विनंती आहे. नंतर मला इतका आनंद झाला की फक्त आणि फक्त सगळ्या बाजूला गोमाता आणि त्यांच्यापासून होणारी उत्पादनं इथे बघायला मिळतात. तर इथेच मी एक स्टॉल बघितला. या स्टॉलवरती मला इतकी छान माहिती देण्यात आली
किशोर साव सरांकडून. तर मी सगळ्यांना सांगू इच्छिते की इथून पुढे आपल्याला जे काही कार्य करायचं आहे गोमाते संदर्भात, तर आपण या माध्यमातून इथे जोडले जाऊयात. आणि या टीमच्या माध्यमातून जो नवीन चॅनल सुरू करण्यात आलेला आहे आपली कृषी म्हणून, आपली कृषी माऊली, तर या चॅनलला सगळ्यांनी अवश्य भेट द्या. या चॅनलवरती भरपूर उत्तम प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे आणि मला इथे आल्यानंतर इतकी छान माहिती दिली आणि मी इथले उत्पादनं घेतलेले आहेत. तर या चॅनलसाठी, यांच्या सगळ्या गो सेवेसाठी, गो कार्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. थँक्यू.